प्रेक्षक हो, सध्या आपण आहोत बंडेरा मतदारसंघातील उबाटा आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचार कार्यालयात. आपल्या सोबत आहेत. आपलं नाव? प्रकाश तेटू. आपण थोडंसं प्रकाश तेटू. आपलं पद? वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष. मला सांगा, 3 टर्म सलग 3 टर्म बंडेरा मतदारसंघात तुमच्या पक्षातील आमदार होता. त्यानंतर जी ओझरती लागली, त्यानंतर ती घटत गेली. नंतर मागच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी तुमच्या पक्षातील उमेदवाराला मतदारांनी 75,000 पर्यंत तुमच्या पारड्यामध्ये मतं पडली होती. पण आता या निवडणुकीत बघता एक अधिकृत उमेदवार, एक तुमच्याच पक्षातील बंडखोरी केलेला, म्हणजे आता जी मतं तुमच्या पारड्यात 75,000 पडली होती ती कुठेतरी आता विभागल्या गेली आहे. तर या ज्या विभागलेल्या मतांना तुम्ही तुमच्या पारड्यात ओढण्यासाठी काय प्रयत्न करतात आहात? शिवसेनेमध्ये बांधणीला अतिशय महत्व आहे. ज्यावेळेस 3 वेळा उमेदवार निवडून आला त्यावेळेमध्ये मतदारसंघाची रचना काही फार वेगळी होती. त्यावेळेस नांदगाव ब्लॉक, नांदगाव खंडेश्वर ब्लॉक हा अमरावती मतदारसंघामध्ये होता. त्यावेळेस घाडगेनगर, राठीनगर, रहाटगाव असा पट्टा बंडेरा मतदारसंघामध्ये होता. नंतरच्या रचनेमध्ये असं झालं की धाने पाटील नंतर नांदगाव ब्लॉक हा चांदूर रेल्वे धामणगाव मतदारसंघात जोडला गेला आणि शिवसेनेचा जो मुख्य पट्टा होता गाडगेनगर, राठीनगर, रहाटगाव हा पट्टा अमरावती मतदारसंघात आला. एकाएकी रचना बदलल्या गेल्यामुळं शिवसैनिकांच्या ज्या शाखा होत्या त्या शाखा धामणगाव आणि अमरावती मतदारसंघात आल्यामुळं तो सेटबॅक त्यावेळेस पहिल्यांदा बसला की त्यावेळेस सूर्यवंशी उभे होते आणि मतदारसंघ एकाएकी तुटल्यामुळं शिवसेनेची बांधणी जी होती तो भाग त्या मतदारसंघात केला. हे मुख्य कारण आहे त्यातलं. त्याच्यानंतर जेव्हापासून शिवसेनेत सुनील खराटे हे जिल्हा प्रमुख झाले, महानगर प्रमुख झाले, त्यांनी जो बांधणीला जोर धरला, मग त्या बांधणीचा जोर आतापर्यंत मला शिवसेनेमध्ये 40 वर्ष झाले. शिवसेनेच्या उगमापासून अमरावतीतल्या मी कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदा असा जिल्हा प्रमुख आम्हाला भेटला की ज्या जिल्हा प्रमुखांनी संपूर्ण बांधणी पुन्हा केली. आणि असा जिल्हा प्रमुख 10 वर्षात 40 वर्षात भेटला नाही असं म्हणायला काही हरकत नाही आहे की ज्यानं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या शिवसेनेची बांधणी केली आणि शिवसेना मजबूत केली. हे आमच्या यशाचं गमक राहील. आता मी फक्त मतदारसंघाविषयी बोलली. पाहता तर तुमचा पक्षही वाटला गेला. आता 2 गट झालेली आहेत, एक शिंदे गट आणि एक उबाटा गट. म्हणजे तिथेही आता तुमची लोक, तुमची मतं वाटल्या गेली आहेत. आपण अमरावती मतदारसंघातले किंवा अमरावती विधानसभेबद्दल जर बोलू तर इथे सुद्धा शिंदे गट आणि उबाटा गट असे आहे. आता तुम्ही फक्त उबाटा गटातील जे विभागल्या गेलेली मतं ती पारड्यात कशी घेण्याचा प्रयत्न केला ते सांगितलं. आता जी तुमची विभागल्या गेलेली मतं आहेत किंवा जे तुमचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत त्यांना पक्षात परत आणण्यासाठी किंवा ती मतं आपल्या पारड्यात आणण्यासाठीचे काय प्रयत्न केले? महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेना 2 फाट झाले शिवसेनेचे, एक शिंदे आणि एक उबाटा गट. पण अमरावतीमध्ये तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्हाला एक लक्षात येईल की उबाटा गटामध्ये जे होते ते शिंदे गटात गेलेच नाहीत. म्हणजे कार्यकर्ते उबाटा गटातच कायम राहिले इमानदारीनं. झाली आता जी बेमानी आता जी झाली, आता जे काही अपक्ष उमेदवार उभे राहिले, ही पहिल्यांदा झालेली बंडखोरी आहे अमरावती शिवसेनेमध्ये. याच्या अगोदर बंडखोरी झालीच नाही. आणि जेव्हा शिंदेंनी सेना वेगळी केली तर विदर्भातले बहुतेक जिल्हे कुठेच गेले नाहीत, कायम उद्धव साहेबांसोबतच राहिले. त्याच्यामुळे तो प्रश्नच आला नाही की बा शिंदेंचा आम्हाला काही फरक पडला. जे शिंदेचे पदाधिकारी झाले ते सेनेतकरी नव्हतेच. सत्ता आली म्हणून जे गेले सत्तेच्या मागं ते वेगळे पदाधिकारी होते, त्यांना कोणतं शिवसेनेत पदही नव्हतं आणि ते शिवसेनेत कार्यही करत नव्हते उबाटा गटाच्या. आता जी झाली गद्दारी, ती गद्दारी भयावह आहे आणि दुर्दैवी आहे. आणि या दुर्दैवी याला जे काही एकत्र करण्याचं कार्य आहे आमचं ते चालू आहे. लोक समजदार आहेत, 2 दिवस फिरतील मागे, पण शेवटच्या तारखेला त्यांना एवढं लक्षात येईल की पक्ष पक्ष असतो आणि अपक्ष अपक्ष असतो. अपक्षाने किती ताण मारला आणि काही केलं तरी लोक शेवटी समजदार असतात. फक्त पक्षच नाही पाहत, लोक कार्यकर्ता पाहतील. पक्षानं तिकीट दिलेलं आहे, वर्षा पक्षाच्या पॉलिसी पाहतील की राज्यात काय चालू आहे, महागाईचं काय चालू आहे. याच्यात अपक्ष आणि पक्षाचा काही संबंध नाही आहे.
जनतेला जे चटके बसतायत महागाईचे, जनतेला जे काही विकास नाही त्याचे चटके बसतायत, शून्य मतदार आहेत. मतदार शेवटी बोलत नसते पण विचार करतो आणि मतदार त्या पद्धतीने विचार करेल. आता जसं तुम्ही सांगितलं धाणे पाटलांचा विषय घेतला, पण आमच्या माहितीनुसार जे तुम्ही बंडखोरी केलेले उमेदवार म्हटलं त्यांना समर्थन तर धाणे पाटलांचंच आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या पक्षातील बरेच कार्यकर्ते त्यांना समर्थन करतात आहेत, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे करतात आहेत. बरोबर. त्यावर काय सांगा? धाणे पाटील हे काही पहिल्यांदा पक्ष सोडून गेले नाही. धाणे पाटलांना, धाणे हे पेंटर होते, माझे पेंटर होते. मी इंटेरियर डिझायनर आहे. धाणे माझ्याकडे 10 वर्ष काम करत होते. मला धाणेचा स्वभाव पहिल्यापासून माहित आहे की ते कुठेच एका ठिकाणी टिकत नाही. 10 वर्ष त्यांना आता घरी जे पेन्शन खात आहेत ते बसून, ते पेन्शन शिवसेना उभाटा गटाची आहे, बाळासाहेब ठाकरेची पेन्शन खात आहेत ते. त्यांनी याच्यानंतर मनसेमध्ये गेले, ते 5 वर्ष मनसेत राहिले. परत आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांना मनसेतून आणायला मी आणि सुनील खराटे हे दोघंच कारणीभूत आहे की त्या कार्यालयात जाऊन त्यांना परत तुम्ही इकडे या, आपले जुने संबंध जोपासा म्हणून त्यांना इकडे आणलं. पण त्यांची ती वृत्ती गोल गोट्यासारखी असल्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. ह्याच धान्यांनी आता उद्धव साहेबांना सांगितलं होतं की ही बाई निवडून येत नाही, त्याच्यामुळे तिला तिकीट देऊ नका. एकाच घराला किती तिकीट द्याल? आणि ज्या बंडच्या घरात ते गेले आता सहकार्य करायला, पूर्ण शिवसेनेला माहित आहे की बंड आणि धाणे यांच्यातून विस्तव जात नव्हता, या दोघांच्या संबंधातून विस्तव जात नव्हता. ते धाणे जर आता तिथे जात आहेत तर ते संपवायला गेले की वर आणायला गेले हे फक्त त्यांनाच माहिती आहे. कारण बंड कुटुंब संपवायला गेले ते की बंड कुटुंबाला वर आणायला गेले हे फक्त ते स्वतःच सांगू शकतात. देवालाही त्यांच्या अंतकरणाचा पत्ता लागू शकत नाही, इतकं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अमरावती मतदारसंघात जी झालेली बंडखोरी आहे ही उबाटा गटातली अमरावतीतील पहिली बंडखोरी आहे. आणि या बंडखोरीचा काय निकाल येतो, काय निष्कर्ष निघतो हे तर आपल्याला या निवडणुकीच्या निकालावरच माहिती पडेल. या संबंधित सर्व अपडेट बघण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज.